नवी मुंबईमधल्या दिघा परिसरातल्या 92 इमारतींवरती MIDCचा हातोडा पडायला सुरुवात झाली आहे। या अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने तसंच सुप्रीम कोर्टाने दिलेत, त्यामुळे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। याआधी पोलिसांनी कारवाईला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची धरपकड केली, काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं। या कारवाईला स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याने कारवाईच्या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तिथली ही सगळी दृश्य आपण बघतोय। खरं तर हे सगळे सर्वसामान्य आहेत, यांच्या इमारतींवरती हातोडा का, कॅम्पा कोलाचा न्याय आम्हाला का नाही, अशाच पद्धतीनं सवाल हे सगळे नागरिक विचारतायत। पण MIDCच्या जागेवरती बिल्डरांनी सगळ्या यंत्रणेला हाताशी धरून ही अनधिकृत बांधकामं उभी केलेली आहेत। यात राहणारा अत्यंत सर्वसामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय माणूस आहे, तोही पिचलाय। पण आता सुप्रीम कोर्टाने देखील ही बांधकामं पाडायचे आदेश दिल्यानंतर आता या सगळ्यावर कारवाई सुरू आहे। माझे सहकारी कपिल राऊत आपल्याबरोबर आहेत। कपिल, खरं तर सर्वसामान्यांच्या या घरांवरती हातोडा चालतोय, दुःख आहे, पण हे झणझणीत अंजन आहे। घर घेताना आपण अधिकृत इमारतीतच घेतलं पाहिजे, याकरता काय आता सध्या परिस्थिती आहे, प्रशासन कशा पद्धतीने ही कारवाई करत आहे? अजित, नक्कीच गेली अनेक दिवस प्रशासन आणि तिथले स्थानिक जी लोक आहेत याच्यात एक संघर्ष चालू होता, एक लढा सुरू होता। त्या लढ्यावरती आज पूर्णविराम लागलेला आहे, कारण तुम्ही बघू शकतो माझ्या मागे शिवराम इमारत आहे, ती पाडण्यास सुरुवात केलेली आहे, कारवाई सुरू झालेली आहे। शिवराम आणि पार्वती इमारत या दोन्ही इमारती आजूबाजूला आहेत, या दोन्ही अनधिकृत इमारती आहेत आणि दोन्ही इमारती तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे। पहिला हातोडा पडलेला आहे या इमारतीवरती आणि दिघ्यामध्ये आता हा सिलसिला सुरू झालेला आहे, जो उभ्या आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या इमारती आहेत ज्यात गेली 15 ते 20 वर्ष, काही 30 वर्ष जुन्या आहेत। इथल्या नागरिकांचा हाच मोठा एक प्रश्न आहे का जेव्हा इमारत उभी राहिली तेव्हा MIDC झोपली होती का, तेव्हा MIDCने कारवाई का केली नाही? त्याचबरोबर जे नेते आहेत, स्थानिक नेते, ते पुढे दिसत नाही आहेत ह्या पूर्ण लढाईमध्ये। त्यामुळे इथली जी जनता आहे ती एकाकी पडलेली आहे। अनधिकृत इमारती आहेत त्या तोडणं गरजेचं आहे आणि अनधिकृत इमारतींवरती कारवाई होणं गरजेचं आहे। दिघ्यामध्ये 90 ते 92 अशा इमारती आहेत, त्यामुळे पूर्ण दिघा हा भुईसपाट होणार आहे। एकंदरीतच कारवाईला सुरुवात झालेली आहे। ह्या आधी आपण पाहिलं आहे दृश्यामध्ये का मोठा संघर्ष झाला होता लोकांमध्ये, पोलिसांमध्ये आणि MIDC अधिकाऱ्यांमध्ये, आणि तो संघर्ष आता कुठेतरी मिटलेला आहे आणि कारवाई सुरुवात झालेली आहे। परंतु हा संघर्ष अजित प्रत्येक ठिकाणी बघायला मिळणार आहे दिघ्यामध्ये, कारण प्रत्येक ठिकाणी ही लढाई, हा संघर्ष चालूच राहणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमीच आपण बघतो का इनलिगल घरांचा प्रश्न ठाणे असो, नवी मुंबई असो, मुंबई असो, हा ऐरणीवर आहे। त्यामुळे लोकांनाही एक मोठा सबक असणार आहे का आपण अनधिकृत इमारतीमध्ये जर राहिलो तर कधी ना कधी कपिल, पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हे सगळे सर्वसामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय लोक आहेत ज्यांच्याकडून यांनी त्या इमारती विकत घेतल्या, त्यांनी नक्कीच सगळी सिस्टीम मॅनेज केली होती। पालिका असेल, पोलीस असतील, अधिकारी असतील, MIDCचे अधिकारी असतील, हे सगळे इमारत बांधताना कुठे गेले होते? त्यांच्यावर आता काही कारवाई होईल का? नक्कीच काही जे NGOs आहेत त्यांनी ही एक मागणी धरून ठेवलेली आहे, काही नेत्यांनी मागणी केलेली आहे का जे पहिले ह्या पूर्ण अनधिकृत बांधकामाचे नेते असतील किंवा मग अधिकारी असतील त्यांच्यावर पहिले कारवाई करा, त्यानंतर ह्या लोकांवरती कारवाई करा। कारण की जर ह्या इमारती बांधल्या नसत्या गेल्या तर मग ही लोक राहायला नसते आली, आणि लोक राहायला नसते आली तर मग ह्या लोकांचे हाल असे झाले नसते। त्यामुळे जेव्हा हे घडलं, हे जेव्हा षडयंत्र शिजत होतं, तेव्हा MIDC कुठे गेली होती, तेव्हा पोलीस कुठे गेले होते, तेव्हा प्रशासन कुठे गेलं होतं, असा थेट सवाल जे लोक आहेत ते विचारत आहेत, नागरिक विचारत आहेत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित हा आहे का इथे जे विद्यार्थी आहेत, कॉलेज विद्यार्थी असतील, स्कूल विद्यार्थी असतील, लहान मुलं असतील, त्यांचं काय? कारण ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्धी शाळा झालेली आहे, आणि असं असताना आपलं घर तुटणं म्हणजे दुसरीकडे घर घेणं किंवा दुसरी शाळा शिफ्ट करणं, हे दोन प्रश्न खूप मोठे गंभीर बनत चालले आहेत अजित। त्यामुळे ही जी कारवाई आहे याला वेगळं वळण लागेल अजित, असं वाटतंय। कपिल, या सगळ्या रहिवाशांना जो त्रास होतोय, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांची एकूण आता आपण जर बघितलं तर खरंच अश्रून वाटे या सगळ्या भावना बाहेर पडताना आपल्याला दिसल्या दृश्यांमधून। पण कायदा आहे, कायद्याच्या पुढं कुणाचं काही चालत नाही, हे अगदी खरं असलं तरी श्रीमंतांना एक न्याय, गरिबांना एक न्याय, असा जो प्रश्न इथले रहिवासी विचारतायत, कॅम्पा कोलाचा न्याय आम्हाला का नाही, हा प्रश्न खूप अस्वस्थ करून जातोय। कपिल, धन्यवाद। या सगळ्या बातमीवर आपण कायम राहणार आहोत, पण अनधिकृत इमारतीत घर आपण विकत घेऊ नये याकरता हा एक उत्तम मोठा धडा आहे सगळ्यांसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।